गुड मॉर्निंग फ्रेंड्स. न्यूमेरिकल अनालिसिसच्या लेक्चर नंबर 20 वर आहोत आपण आज. आणि फार महत्त्वाचा एक एक्झाम्पल घेणार आहोत ज्याच्यामध्ये एक नाही तर दोन मिसिंग टर्म आहेत आणि त्या दोन्ही टर्म मध्ये काय असायला पाहिजे हे आपण फाइंड आउट करणार आहे. एक्झाम्पल 12 ऑन पेज नंबर 24. काय आहे एक्झाम्पल 12? Obtain the estimate of the missing figures in the following table. X, y ला सफिक्स x. जेव्हा x 2.0 आहे तेव्हा y ला सफिक्स x 0.135 आहे. जेव्हा x 2.1 आहे तेव्हा आपल्याला व्हॅल्यू दिलेली नाही आहे. जेव्हा x 2.2 आहे तेव्हा y 0.111 आहे. जेव्हा x 2.3 आहे तेव्हा आपल्याला y ला सफिक्स x 0.1 दिलेला आहे, अर्थात 00 म्हणजे 1च. जेव्हा x 2.4 आहे तेव्हा आपल्याला व्हॅल्यू दिलेली नाही आहे जे की आपल्याला काढायची आहे. जेव्हा x 2.5 आहे तेव्हा आपल्याला y ला सफिक्स x at 2.5 म्हणजे x 2.5 इज गिवन 0.082. आणि जेव्हा x 2.6 आहे तेव्हा y ला सफिक्स x 0.074. हे आपल्याला गिवन व्हॅल्यूज दिलेले आहे. हाऊ मेनी व्हॅल्यूज आर गिवन? 1 2 3 4 5. 5 व्हॅल्यूज आर गिवन. आणि आपल्याला माहित आहे जर 5 व्हॅल्यू दिलेल्या असेल तर फोर्थ डिफरन्सेस पर्यंत आपल्याला पॉलिनॉमियल अज्यूम करायला काही हरकत नाही, जे की या एक्झाम्पल साठी फोर्थ डिग्री पॉलिनॉमियल फिट होईल. आणि अल्टिमेटली त्याचा फिफ्थ डिफरन्स हे काय असेल? 0 असेल. तर मग बघू काय आहे ते सोल्युशन. गिवन डाटा आर एक्स आणि वाय ला सफिक्स एक्स जशाला तसं आपल्याला सोल्युशनच्या सुरुवातीला लिहायचं आहे. जसं की x च्या व्हॅल्यूज 2.0 2.1 2.2 2.3 2.4 2.5 2.6 आणि y ला सफिक्स x which is equal to 2.0 च्या वेळेस 0.135, 2.1 च्या वेळेस दिलेली नाही आहे, 2.2 च्या वेळेस 0.111, 2.3 च्या वेळेस 0.100, 2.4 ला दिलेली नाही आहे, 2.5 च्या वेळेस 0.082, 2.6 च्या वेळेस 0.074. या दिलेल्या गिवन डाटामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला सहज लक्षात येईल की टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज 5 आपल्याला दिलेले आहे. सिन्स 5 व्हॅल्यूज आर गिवन, किती व्हॅल्यूज दिलेले आहेत? 5 व्हॅल्यूज दिलेले आहेत. हेन्स वी अज्यूम दॅट अ पॉलिनॉमियल ऑफ फोर्थ डिग्री कॅन बी फिटेड. फोर्थ डिग्री पॉलिनॉमियल इथं बसते आणि सो दॅट फिफ्थ डिफरन्स इज 0. आता फिफ्थ डिफरन्स 0 म्हणजे काय होईल हो? हेन्स डेल रेस टू 5 y ला सफिक्स x इज इक्वल टू 0 फॉर ऑल x. हे कसं लिहिलं आपण थेअरी मध्ये बघितलं आहे की जर पाचवा डिफरन्स 0 असेल तर तो असा लिहायचा. परंतु डेल म्हणजे आपल्याला माहित आहे, काय माहित आहे? e-1 माहित आहे. म्हणून कॅपिटल e-1 रेस टू 5 y ला सफिक्स x which is equal to 0 for all x because डेल्टा इज इक्वल टू e-1. आता हे जे e-1 ला घात 5 आहे हे कशाच्या मदतीनं आपल्याला एक्सपांड करता येते? बायनॉमियल थेरमच्या मदतीनं. मग करा. e टू द पॉवर 5 मायनस 5c1 e टू द पॉवर 4 प्लस 5c2 e टू द पॉवर 3 मायनस 5c3 e टू द पॉवर 2 प्लस 5c4 e मायनस 5c5. ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटच्या बाहेर y ला सफिक्स x इज इक्वल टू 0. आपण फक्त बायनॉमियल थेरम यूज केलेला आहे. त्याच्यानंतर हेन्स e टू द पॉवर 5c1 ला जर सोडवलं आपण कोणत्या फॉर्म्युल्याने आपण 5c1 ला सोडवू शकतो? 5c1 असेल, 5c2 असेल, 5c3 असेल, NCR च्या फॉर्म्युल्याने. काय आहे NCR चा फॉर्म्युला? n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल.
त्यामुळे इथं काय होईल, 5 फॅक्टोरियल अपॉन 5 मायनस 1 म्हणजे 4 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल. तर 5 फॅक्टोरियलला आपण काय लिहू शकतो, n फॅक्टोरियल म्हणजे काय, n इंटू n मायनस 1 फॅक्टोरियल म्हणजे 5 इंटू 4 फॅक्टोरियल लिहू शकतो. 4 विल बी कॅन्सल, अर्थात फॅक्टोरियल म्हणजे 5 शिल्लक राहील. अशा पद्धतीनं तुम्ही त्याला सोडवू शकता आणि तुम्हाला मिळेल e टू द पॉवर 5 मायनस 5 e टू द पॉवर 4 प्लस 10 e टू द पॉवर 3 मायनस 10 e टू द पॉवर 2 प्लस 5e मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट y सफिक्स x ब्रॅकेटच्या बाहेर विच इज इक्वल टू 0 आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. झालं. 5c3 एखादा कॅल्क्युलेशन करून दाखवू का, 5 इंटू 4 अपॉन 5c3 5 इंटू 4 इंटू 3 अपॉन 3 फॅक्टोरियल. मग 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 आणि वर आहे 5 4 3 कटला, 4चा 2 कटला आणि 2 राहिला, 5 इंटू 2 10 येईल. तुम्हाला करा प्रयत्न. तर आता आपल्याला या इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला 2 व्हॅल्यूज काढायचे आहेत ना, म्हणून 2 इक्वेशन मिळवावं लागेल. एक वेळा आपण सुरुवातीला लास्ट लेक्चरमध्ये 19 लेक्चरमध्ये आपण तुम्हाला सांगितलं की ही सुरुवातीची जी व्हॅल्यू असते ना x ची, ती सबस्टिट्यूट करायची x इज इक्वल टू. तर बघा इथं पुटिंग x इज इक्वल टू 2.0 इन 1 कॉमा वी गेट. मग ही जे ब्रॅकेटेड आपण एक्सपांड केलेला आहे तो जशाला तसा आहे, e टू द पॉवर 5 मायनस 5 e टू द पॉवर 4 प्लस 10 e टू द पॉवर 3 मायनस 10 e चा वर्ग प्लस 5e मायनस 1 आणि x ची किंमत फक्त इथं ठेवली y ला सफिक्स 2.0 विच इज इक्वल टू 0. आता हे y ला सफिक्स 2.0 नी ईच अँड एव्हरी टर्मला आपण काय करणार आहोत, मल्टिप्लाय करणार आहोत. मग करा मल्टिप्लाय. e टू द पॉवर 5 y ला सफिक्स 2.0 मायनस 5 e टू द पॉवर 4 y ला सफिक्स 2.0 प्लस 10 e टू द पॉवर 3 y ला सफिक्स 2.0 मायनस 10 e चा वर्ग y ला सफिक्स 2.0 प्लस 5 e ला e इंटू y ला सफिक्स 2.0 मायनस y ला सफिक्स 2.0 विच इज इक्वल टू 0. आता काय करायचं आपल्याला, शिफ्ट ऑपरेटर ऑपरेट करायचं. आता शिफ्ट ऑपरेटर जेव्हा एखाद्या फंक्शनवर ऑपरेट होतो त्यावेळेस त्या फंक्शनचा काय बदल होतो, when the shift operates on any function that function increases an amount h. मग इथं काय होईल, y ला सफिक्स 2.0 प्लस हा 5 येईल h मायनस 5 y ला सफिक्स 2.0 प्लस 4h प्लस 10 y ला सफिक्स 2.0 प्लस 3h मायनस 10 y ला सफिक्स 2.0 प्लस 2h प्लस 5 y ला सफिक्स 2.0 प्लस h मायनस y ला सफिक्स 2.0 विच इज इक्वल टू 0. आता आपल्याला माहित आहे जिथं जिथं h दिलेलं आहे तिथं ठीक आहे, परंतु जिथं h दिलेलं नाही आहे तिथे आपण युनिटी यूज करतो हेही माहित आहे. पण इथं जे इंटरवल आहे, काय आहे इंटरवल, इंटरवल आपण कसं फाइंड आउट करतो, नेक्स्ट आर्ग्युमेंट मायनस बिफोरचा आर्ग्युमेंट 2.6 मायनस 2.5 0.1 2.5 मायनस 2.4 0.1 2.4 मायनस 2.3 0.1 म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू मध्ये 0.1 चा वाढ आहे आणि इंटरवल आपल्याला इंटरवल ऑफ डिफरन्सिंग असं म्हणता येईल की 0.1 आहे. म्हणजे h इज इक्वल टू इंटरवल ऑफ डिफरन्सिंग अँड दॅट शुड बी इक्वल टू 0.1. मग y इज इक्वल टू 2.0 प्लस 5 ब्रॅकेट मध्ये 0.1 मायनस 5 y ला सफिक्स 2.0 प्लस 4 इन ब्रॅकेट 0.1 प्लस 10 y ला सफिक्स 2.0 प्लस 3 इन ब्रॅकेट 0.1 मायनस 10 y ला सफिक्स 2.0 प्लस 2 इन ब्रॅकेट 0.1 प्लस 5 y ला सफिक्स 2.0 प्लस 0.1 मायनस y ला सफिक्स 2.0 विच इज इक्वल टू 0. आता याच्यानंतरची टर्म काय येईल, याचं मल्टिप्लिकेशन केलं काय होईल, y ला सफिक्स 2.0 प्लस 0.5 मायनस 5 y ला सफिक्स 2.0 प्लस 4 च्या ऐवजी 0.4 प्लस 10 y ला सफिक्स 2.0
प्लस 0.3 मायनस 10 वायला सफिक्स 2.0 प्लस 0.2 प्लस 5 वायला सफिक्स 2.0 प्लस 0.1 मायनस वायला सफिक्स 2.0 विच इज इक्वल टू 0. पुन्हा काय करता येईल आपल्याला त्याची ऍडिशन करता येईल. वायला सफिक्स 2.5 मायनस 5 वायला सफिक्स 2.4 प्लस 10 वायला सफिक्स 2.3 मायनस 10 वायला सफिक्स 2.2 प्लस 5 वायला सफिक्स 2.1 मायनस वायला सफिक्स 2.0 विच इज इक्वल टू 0. मग इथून पुढे आपण पुन्हा सोडू. हे इक्वेशन 1 चा आपल्याला आवश्यकता असल्यामुळे आधी लिहून ठेवलेलं आहे आणि आपण इथं जिथपर्यंत आलो होतो त्याची ऍडिशन करून हेन्स वायला सफिक्स 2.5 मायनस 5 वायला सफिक्स 2.4 प्लस 10 वायला सफिक्स 2.3 मायनस 10 वायला सफिक्स 2.2 प्लस 5 वायला सफिक्स 2.1 मायनस वायला सफिक्स 2.0 विच इज इक्वल टू 0. आता आपल्याला ऍक्च्युली व्हॅल्यू काढायची आहे वायला सफिक्स 2.4 आणि वायला सफिक्स 2.1. बाकीच्या व्हॅल्यूज माहित आहे ते आपल्याला ठेवायचे आहेत. दिलेल्या गिवन डाटामधून वायला सफिक्स 2.5 ची व्हॅल्यू 0.082 मायनस 5 वायला सफिक्स 2.4 प्लस 10 वायला सफिक्स 2.3 ची व्हॅल्यू 0.100 मायनस 10 वायला सफिक्स 2.2 ची व्हॅल्यू 0.111 प्लस 5 वायला सफिक्स 2.1 आणि मायनस वायला सफिक्स 2.0 ची व्हॅल्यू मायनस तर आहेच तिथे 0.135 विच इज इक्वल टू 0. हेन्स 0.082 मायनस 5 वायला सफिक्स 2.4 याची आणि याचं मल्टिप्लिकेशन करा 1.000 मायनस याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन 1.110 प्लस 5 वायला सफिक्स 2.1 मायनस 0.135 विच इज इक्वल टू 0. आता ह्या मायनस मायनसची बेरीज करा आणि याच्यातून सबट्रॅक्ट करून त्याला नेक्स्ट साइडला ना त्याचं सगळं कॅल्क्युलेशन जे येणार आहे ते 0.163 येईल. पण मायनस मध्ये असेल ते इकडे तिकडे गेल्यानंतर ते प्लस मध्ये होऊन जाईल. सो मायनस 5 वायला सफिक्स 2.4 प्लस 5 वायला सफिक्स 2.1 विच इज इक्वल टू 0.163. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आता मित्र हो, आपल्याला या एक्झाम्पल मध्ये दोन व्हॅल्यूज दिलेल्या नाही आहे. त्यामुळे आपल्याला x इज इक्वल टू जसं सुरुवातीची पहिली व्हॅल्यू 2.0 सबस्टिट्यूट केलं तसंच आता एक दुसरं इक्वेशन मिळवण्यासाठी x ची किंमत आपण 2.1 सबस्टिट्यूट करू. नाउ पुटिंग x इज इक्वल टू 2.1 इन 1 कॉमा वी गेट. मी मुद्दाम आधीच इक्वेशन 1 ची गरज आहे म्हणून सगळ्यात वर लिहून ठेवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट केलं e टू द पॉवर 5 मायनस 5 e टू द पॉवर 4 प्लस 10 e टू द पॉवर 3 मायनस 10 e चा वर्ग प्लस 5e मायनस 1 ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर y ला सफिक्स 2.1 विच इज इक्वल टू 0. मग आता हे y ला सफिक्स 2.1 नी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. e टू द पॉवर 5 y ला सफिक्स 2.1 मायनस 5 e टू द पॉवर 4 y ला सफिक्स 2.1 प्लस 10 e टू द पॉवर 3 y ला सफिक्स 2.1 मायनस 10 e चा वर्ग y ला सफिक्स 2.1 प्लस 5e y ला सफिक्स 2.1 मायनस y ला सफिक्स 2.1 विच इज इक्वल टू 0. आता शिफ्ट ऑपरेटरच्या मदतीनं या फंक्शनवर y ला सफिक्स वर जर आपण ऑपरेट केलं तर काय होणार आहे. y ला सफिक्स 2.1 प्लस 5h होणार आहे. पण h आपल्याला ऑलरेडी माहित आहे. इट इज इंटरवल ऑफ डिफरन्सिंग अँड विच इज इक्वल टू 0.1 म्हणून डायरेक्ट 0.1 लिहिलं. y ला सफिक्स 2.1 प्लस 5 इन ब्रॅकेट 0.1 मायनस 5 y ला सफिक्स 2.1 प्लस 4 इन ब्रॅकेट 0.1 प्लस 10 y ला सफिक्स 2.1 प्लस 3 इन ब्रॅकेट 0.1 मायनस 10 y ला सफिक्स 2.1 प्लस 2 इन ब्रॅकेट 0.1 प्लस 5 y ला सफिक्स 2.1 प्लस इन ब्रॅकेट 0.1 मायनस y ला सफिक्स 2.1 विच इज इक्वल टू 0. आता यांनी मल्टिप्लाय बी केलेला आहे आणि ऍड बी केलेला. उदाहरणार्थ हे 5 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर 0.5 येईल. 2.1 आणि 0.5 म्हणजे 0.6 होईल.
त्या पद्धतीनं प्रत्येक टर्म मध्ये आपण कॅल्क्युलेशन करून डायरेक्ट लिहिलेलं आहे, जे की तुम्हाला सहज करता येते. मग वायला सफिक्स 2.6 मायनस 5 वायला सफिक्स 2.5 प्लस 10 वायला सफिक्स 2.4 मायनस 10 वायला सफिक्स 2.3 प्लस 5 वायला सफिक्स 2.2 मायनस वायला सफिक्स 2.1 विच इज इक्वल टू 0. आता आपल्याला ज्या ज्याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या इथं सबस्टिट्यूट करू. जेव्हा x इज इक्वल टू 2.6 आहे तेव्हा y ला सफिक्स 2.6 आपल्याला दिलेला आहे 0.074 मायनस 5 y ला सफिक्स 2.5 ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.082 प्लस 10 y ला सफिक्स 2.4 मायनस 10 y ला सफिक्स 2.3 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 0.100 प्लस 5 y ला सफिक्स 2.2 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 0.111 मायनस y ला सफिक्स 2.1 which is equal to 0. आता हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला 0.074 मायनस 5 इंटू 0.082 चं मल्टिप्लिकेशन आलं 0.410 प्लस 10 y ला सफिक्स 2.4 मायनस 1.000 प्लस 0.555 मायनस y ला सफिक्स 2.1 which is equal to 0. आता काय करायचं, ह्या मायनस मायनसची बेरीज करायची, या प्लस प्लसची बेरीज करायची आणि प्लस व्हॅल्यू मधून मायनस व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायचं आणि त्याला दुसऱ्या साईडला न्यायचं. ते सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला येते, ते करता तुम्ही आणि ते केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन मिळेल 10 y ला सफिक्स 2.4 मायनस y ला सफिक्स 2.1 विच इज इक्वल टू 0.781. याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणू. आता तुम्ही इक्वेशन 2 कडे पहा आणि इक्वेशन 3 कडे पहा आणि आठवा हे कुठल्या टाईपचे इक्वेशन्स आहेत. अशा टाईपचे इक्वेशन्स आपण सोडवले की नाही, आपल्याला सोडवता येते किंवा नाही. तर मित्र हो, हे तुम्ही हायस्कूल लेवलला सोडवलेलं आहे. सायमल्टेनस इक्वेशन मध्ये एक सामायिक समीकरण मध्ये 2x प्लस 3y विच इज इक्वल टू 7 मायनस x प्लस 9y विच इज इक्वल टू 8 अशा टाईपचे एक्झाम्पल्स आपण सोडवलेले आहेत. त्यामुळे हे एक्झाम्पल सोडवणं आपल्याला काही फारसं कठीण जाणार नाही. आणि म्हणून इक्वेशन जे 2 आहे याला जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं, मायनस 2 न मल्टिप्लाय केलं, इक्वेशन 2 ला आपण 2 न मल्टिप्लाय करायचं. मायनस 10 y ला सफिक्स 2.4 प्लस 10 y ला सफिक्स 2.1 विच इज इक्वल टू 0.326. 163 चं 326.326 हे इक्वेशन नंबर 4 मिळालं. आता या इक्वेशन 3 आणि 4 ची जर ऍडिशन केली तर हे पहिली टर्म कटते आणि y ला सफिक्स 2.1 ची व्हॅल्यू मिळते. मग काय होईल, दोघांची ऍडिशन केली तर 9 y ला सफिक्स 2.1 विच इज इक्वल टू यांची बेरीज केली 3 प्लस 4 ची 1.107 y ला सफिक्स 2.1 1.107 ला जर 9 न डिवाइड केलं तर हे भाग जाते 0.123. हीच गोष्ट आपण हायस्कूल लेवल मध्ये काय करत होतो, एकतर x डिलीट करत होतो y ची व्हॅल्यू मिळवत होतो किंवा y डिलीट करत होतो x ची व्हॅल्यू मिळवत होतो. डिलीट करत होतो म्हणजे त्यांच्या कोएफिशियंटनी आपण एकमेकाच्या कोएफिशियंटनी मल्टिप्लाय केल्यानंतर त्यांचे कोएफिशियंट सारखे व्हायचे आणि मग ऍडिशन केली की ऑटोमॅटिक कॅन्सल व्हायचं. मग इथं काय केलं आपण, तेच केलं. बघा ना, इथं मायनस 5 y ला सफिक्स 2.4 आहे आणि इथं 10 y ला सफिक्स 2.4 आहे. जर या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय केलं तर मायनस 10 y ला सफिक्स 2.4 होतो आणि दोघांची ऍडिशन केली तर कॅन्सल होते. आणि मग ती मिळवलेली व्हॅल्यू जर तुम्ही इक्वेशन नंबर 3 म्हणा, इक्वेशन नंबर 2 म्हणा, याच्यात जर सबस्टिट्यूट केलं तर y ला सफिक्स 2.4 ची व्हॅल्यू सुद्धा कॅल्क्युलेट करता येते. मग तेच आपण इथे केलेलं आहे. पुटिंग y ला सफिक्स 2.1 which is equal to 0.123 in equation 3 we get काय आहे 3 इक्वेशन 10 y ला सफिक्स 2.4 मायनस y ला सफिक्स 2.1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली जी आपण आता कॅल्क्युलेट केलेली which is equal to 0.781 आणि हेन्स 10 y ला सफिक्स 2.4 which is equal to ही राईट हँड साइडला नेली, त्याची ऍडिशन केली आणि त्याची ऍडिशन आली 0.904 आणि हेन्स y ला सफिक्स 2.4 which is equal to 0.904 ला 10 ने डिवाइड केलं, त्याच्यामुळे 0.0904 ही व्हॅल्यू आली. तर
कॅल्क्युलेशन जरी थोडा मोठा वाटला तरी फार सोपा आहे. तर मित्र हो, आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.